नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मंडळी, आपण मे महिन्याच्या सुट्टीला गावी आलेलो आहोत आणि गावी दरवर्षीप्रमाणे गावच्या पूजा असतात, भावकीच्या इतर सगळ्या पूजा असतात। सो आज आपल्याकडे भावकीची पूजा आहे, ती कशा प्रकारे पार पडते ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर मंडळी, जरा जास्त वेळ न लावता व्हिडिओ स्टार्ट करतो। तर मंडळी, आज आपल्या पूजेला कसं काय नियोजन असतं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच। तर कशा प्रकारे तयारी असते ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवेनच। तर चला भेटूया आपण आता खाली डायरेक्ट। तर मंडळी, हा एकदम सजावट केलेला आपला घर आणि इकडे पप्पा डेकोरेशन हे करतात, साऊंड वाजवत आहेत। तर मंडळी, आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघा आपली सुंदर प्रकारे अशी महाराजांची पूजा रचलेली आहे। तर मंडळी, आपण कोकणात आलो की ह्या केळ्यांपासून बनवलेली ही एकदम मस्तपैकी पूजा रचलेली आहे आणि कोकणामध्ये तुम्ही कधी याल ना तर तुम्हाला अशा पद्धतीचे मकर आणि असे कलाकार मिळतात की जे हौसे मौजेने अशा पूजा रचतात। तर ही अशी आपले सत्यनारायण महाराजांची पूजा रचलेली आहे। मंडळी, इकडे आपला मस्त एक कणा काढतायत वहिनीकडे बघा, चुल्याचे कणे। गावामध्ये प्रत्येक गेलात की तुम्हाला असे कणे मिळतात, हे बघा। प्रत्येक गावागावात गेलात की माणसांचा पाहुणचार करतात, हे बघा। सुपारी, पान आणि चूर्ण, आमच्या कोकणामध्ये आलात की तुम्हाला हा पाहुणचार पाहुण्यांना मिळेल, बरोबर की नाही? काय बाबा, बरोबर आहे ना? हां, मग तुम्ही कोकणात आलात ना की तुम्हाला अशा गोष्टी पाहायला मिळतील। तर मंडळी, आपण आता पूजेच्या घरात आहोत आणि आता तुम्हाला बाहेर दाखवतो की आपल्या ज्या बायका मंडळी आहेत ते जेवणाची तयारी करतायत। तर चला आपण तिकडे जाऊया। हे बघा, ह्या आमच्या सगळ्या बायका जेवणाची तयारी करतात। कुठपर्यंत झाली तयारी? अरे बोला काहीतरी। पुलावची तयारी चालू आहे। पुलावची काय? फ्लावर करते। आता स्पेशल मेनू काय? पण स्पेशल मेनू काय ते मला पण नाही सगळं माहिती। काय आज स्पेशल मेनू? कुर्मा भाजी आहे। आणि काय? पुरी बोला, पुरी की भाजी, पापड। काय काय काय? कुर्मा भाजी, लोणचा, पापड, पुरी, भात, दाल, जिलाबी। अच्छा, ही ताई पहिले हॉटेलमध्ये कामाला होती। बघा मंडळी, तर अशी आमच्या कोकणामध्ये अशा पद्धतीने तयारी चालू असते आणि सगळे मिळून मिसळून कामं करत असतात। हे बघा, इकडे जेवणाची सगळी तयारी चालू आहे। हे बघ, बोलत पण नाही व्हिडिओ तर मंडळी, कोणती चांगली सुरुवात करायची म्हटली तर आपल्या देवाला नारळ दिला जातो। तर आपले बाबा आता नारळ देत आहेत। हा सालाबाद तोरमाली ही सत्यनारायणची खालीदारीची पूजा आयोजित केलेली आहे। ही त्याच निमित्ताने हे सगळ्यांच्या चौरंगीसाठी आणि हे भोजनाचं आयोजन करतात। हे सर्व एकत्र येण्यासाठी आणि त्यांच्या ह्या चांगल्या प्रयत्नाला यश येऊ दे आणि असाच आमच्या सगळ्या सहकुटुंब आणि सगळी भावकी एकत्र येऊन एक विचाराने सगळे कार्यक्रम पार पडावे ही प्रार्थना करतोय। आणि ह्या आम्ही
प्रसादीसाठी सगळ्या चालू करते होते. अगदी सुखात सगळी रातपर्यंत त्यांनी आम्हाला सहकार्य असं आमचा देवाकडे विनंती आहे. सांगतो बळी भावाने हा नारळ तुम्हाला ते सोन्याला बोला देतोय तो मान्य करून घे. आणि आजचा तुमचा कार्य चांगल्या रीतीने सगळ्यांच्या अनुमताने सगळ्यांच्या आणि उपस्थितीने सगळं पार पडतील आणि तुझा पण त्याचा हातभार लागायला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे गाव देवीला आमची सत्याग्रह आमची जेवढं आमची बसलेली आहे त्याप्रमाणे तिलासुद्धा आम्ही नारळ देऊन आम्ही तिला मानवंतर करणारच आहोत. पण त्यापूर्वी सगळी चालू करते वेळी हा आम्ही तुमच्या चरणाशी सगळ्यांनी हात जोडून विनंती करून नारळ न ठेवण्याचा गोळा देतो तो मान्य करून घे आणि जगली सगळ्यांना सुखाची एकदम त्या कार्यातनं सहपरिवार सगळे भावकी एकत्र येऊन सगळं कार्य सिद्धीस पार पडू दे. आज आपल्या पूजेचे सिस्टम ऑपरेटर साऊंड पप्पा हँडल करणार आहेत. तर मस्तपैकी सुंदर अशी गाणी लावलेली आहेत मगासून आणि पूर्ण गावच्या टोकापर्यंत आवाज येतो पप्पा. हे दिसतं रेकॉर्डिंग चालू झालं. हा टाकलो दिसतं मग वागतो व्यक्ती ॲक्शन करतो. आणि मग मंडळी आपल्या भावकीच्या पूजेचे मानकरी आपले भाऊजी आहेत त्यांना विचारूया कसं वाटतं आज. कसं वाटतं भाऊजी? पहिल्यांदाच बसतोय मी. हां कुठे काय उपास धरलाय दिवसभर ना. मग भारी वाटतं की नाही? बटाची वाट बघतोय कधी येतोय. आमचे भटजी भाऊ अजून आले नाही आहेत. 400 टायमिंग दिलंय ना. आता येतील थोड्या वेळात. वाजले किती काय माहिती किती वाजले बघा. एकदम टोपी सदरा कुर्ता घालून अजून बाकी आहे ते दाखवायचं. आमची मंजिले आहे आईकडे बघ. आता आलीस बघा ही आमची मंजिले आहे. तर मंडळी दरवर्षीप्रमाणे जे मकर सजवतात ते आपले मामा वगैरे आहेत आणि प्रत्येक वेळेस आम्हाला काही ना काहीतरी नवीन अनुभवायला मिळतो या मकरामध्ये. तर आम्हाला आपण थोडक्यात विचारूया की मामा तुझी संकल्पना तुझ्या डोक्यामध्ये कशा पद्धतीने येते. तर आपण पहिला मकर बघूया. अशा पद्धतीने मकर सजावट केलेली आहे आणि आपले हे 2 मामा बसलेले आहेत. हे मामा कधी पण काही ना काहीतरी असं काही पूजा वगैरे काय असेल तर आम्हाला काही ना काहीतरी असं म्हणजे सहयोग आणि नियोजन करतात आणि त्यांची संकल्पना जी त्यांच्या मनामध्ये असते ती उतरते आणि हे समोर तुम्हाला पाहायला मिळतं. तर मामा थोडक्यात विचारूया की मामा तुला हे संकल्पना आणि हे असं म्हणजे इंटरेस्टिंग कशा गोष्टी वाटतात अशा. नमस्कार. तर हे आता मकरचं ज्याचं आपण संकल्पना असं आहे केली तर ही यूट्यूबवरती मी बघूनच करतो आणि ह्याच्यामध्ये मला माझ्या भावकीतील काही नवीन चेहरे नवीन तरुण मंडळी ही मला सहकार्य करतात आणि त्यांचं सहकार्य लाभल्यामुळे मलाही थोडासा आनंद होतो ते नवीन करण्याचा आणि त्या निमित्ताने मी काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करतो आणि हे सगळे माझ्याच मनाने किंवा माझ्या विचाराने मी करत नाही तर हे करतो ते माझ्या नवीन पिढीची आणि त्यांच्या संकलन त्यांच्या सहकार्याची सगळे होतं. तर मामा आपण पूजा मांडतो पूजा करतो आणि जो आपला एकोपा हे आपल्याला तुमच्याकडून पण आम्हाला पाहायला मिळतं कारण की प्रत्येकजण प्रत्येकाच्या पूजेच्या ठिकाणी जातात की बाबा चला एक सगळेजण हातभार लावूया पण तुम्ही पहिले सुरुवात करता आणि मग त्यानंतर अशा गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. खूप बरं वाटतं. आता थोडक्यात आपण मामांकडे येऊया. मामा तुम्ही थोडक्यात काय सांगाल? आपल्याला माझ्या भावकीपरिवाराची आपण जी पूजा करतो सर्व मिळून मिळून आपण जी पूजा आपली केली जाते तो आनंद वाटतो आपल्याला. असंच आपल्या दरवर्षी आपण असं चांगल्या प्रकारे सर्वांनी सहकार्य करूया आणि ही पूजा आपण चालू ठेवूया. असं मला संकल्पना असं आम्हाला साधन करायचं आहे की आपली नवीन पिढी एकत्र येईल. आपण मुंबईला कामानिमित्त वेगवेगळे असतो. कोणी विरार नाला सपारा गोरेगाव या ठिकाणी
एकत्र येणं म्हणजे एक आपली मिटिंगच असते आणि त्या माध्यमातून आम्ही एक असं विचार करतो की एकत्र येण्यासाठी सगळ्यांनी मग भले महिला असत, पुरुष असत किंवा लहानतर मंडळी असत, मग त्या एकत्र येण्याचे काही कार्यक्रम नियोजन करावा म्हणून आम्ही सत्यनारायण महापूजा आयोजित करतो आणि त्या निमित्ताने आम्ही एकत्र येतो. सगळं वातावरण खेळीबिलीचं असतं, आनंदाचं असतं आणि सगळे असं वाटतं की आपली एका भावकीनं आम्ही एका घरातले आणि एका कुटुंबातच आहोत असं आम्हाला वाटतं. त्या निमित्ताने आम्ही एकत्र येण्याचा, हसण्याचा, बागडण्याचा किंवा एकामेकाची मस्करी करण्याचाही आम्हाला त्यामध्ये हे होताने सगळेच सहकार्य करत असल्यामुळे आम्हाला एकदम खूप आनंद होतो त्या निमित्ताने. तर मंडळी आपले हे 2 पार्टनर कुठे जाऊन आले ते बघूया. हे पिशवी घेऊन कुठे गेलात? आमच्या जरा पूजा आहे, जरा भजीला आणायला घेऊन येतो. अच्छा, ते भजी आले इकडे पण पिशवी विसरलं. पाटणा घेऊन आलो. अच्छा, आम्ही भजीला पिशवी देतो आणि येतो जरा. तर मंडळी दरवर्षीप्रमाणे आपल्याकडे एक मेन कॅरेक्टर असतं, पुरा लाटे डिपार्टमेंट. तर ह्या वर्षी काय ते नवीन अपडेट आलेत. काय नवीन आलेत अपडेट? यावर्षी जरा कमी बायका दिसतात पुऱ्या लाटायला. नाही जास्त आहेत, नाही, ह्या 4च दिसत आहेत. आता येतील परत. अच्छा, मग नवीन काय अपडेट आहे आज यावर्षी पुऱ्यांचा? हां, मशीन आणलेले पुऱ्या बनवायची. हां, म्हणजे बघा गेल्या वर्षी तर 10 जणी बसायच्या, हा. आज लवकर काम होणार आहे ना. हो. हां. वारसाप्रमाणे सारापासप्रमाणे आज भाऊजीची पूजा आहे. त्या पूजेच्या निमित्ताने माझे दरवर्षीप्रमाणे नारळ सोन्यासावरचा गोळा आम्ही घेतो, ते मान्य करून घेऊ आणि खालील म्हणजे मुंबईच्या ग्रामाच्या भाऊजीला खाली सर्व एक मताने चालू दे आणि असा सावरांचा काढला आणि दरवर्षी सुखाची पूजा होऊ दे आणि सारापासप्रमाणे पदार्थाचा पण लाभ सर्वजणी घेतो. तो असाच चालत राहतो असा अध्यक्षाचा आचार मानतो. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. कस्तूरीतिलकनदलाटपटले वाक्यासले कौस्तुभं नासाग्रे वनमोक्तिकामे करतले रेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुदलितं कण्ठे च मुक्तावली गोपास्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणी. कपडेच बांधा वहिनी. तेच मी बोलते कारण यासाठी बसणार नाही. कपडेच हे करा. तुम्ही मान्य सुमनास्ते मानव दिविदेवासावो दीर्घमायुः. यजमानांना कुंकू लावलत नाहीत ते पण लावा. अंगठ्याने उभं यजमान वाटले पाहिजेत. अंगठ्याने उभं मोठं कुंकू लावायचं. भारदस्त वाटलं पाहिजे यजमानी. आता परफेक्ट आहे, एकदम सोपतोय. हा जाम वेळ झाले.
या किती पाहिजे गाठ मारून द्या गाठ. गाठ मारल्याचं नाव पण सांगितलं ना. गाठ मारायला कोणतं नाव वाटतं? मग तू सांगितलं असं लता गाठ मारते लता. मी ही पडली इकडे. मी स्वतः येतो माझं नाव सांगितलं की गाठ कुणी मारलं गाठ कुणी मारलं. हो नाही मग टेक्निक आहे. सामान म्हणजे ते ताट होता. सामान नाही म्हणून ताट ठेवलंय पण हातामध्ये फुल ठेवायचं, हे तांदूळ ठेवायचे, हात जोडायचे. वरदमूर्ते श्रीमन महागणाधिपते नाट्य देवता वना कुल देवता वना ग्राम देवता वना स्थान देवता ब्रह्मा वास्तु देवता वना चिति ब्रह्मत्राभ्यां नमः वामेश्वराभ्यां नमः माता पितृभ्यो नमः लक्ष्मी नारायण नमः कालकम श्रामेभ्यो नमः आदित्यादि नमः ब्रह्मदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः एतत्तेमोर्धान् देवताय सकाय सर्वपरिवार देवताभ्यो नमः नमस्कुर सोमवासय गणताय कपिलो गजकर्णकः लंबोदरस्य विद्वाविनाशनायः अमरकेतुराध्यक्षो वादिन्द्र रोगडल्ला वादशैतानिनामने बडे सुण्यार्पी विद्यालय वाहे जमवे त्रिगमधा संग्रामे गणेश विनाश शैलजायते शुक्लांबर धरंदेव सचिवर नमतरभुजम प्रसन्नव ब्रह्मयाये सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्येत्र भगे गौरी नारायणी नमोस्तुते सर्वनाश सर्वकार्येषु नास्ते शामङ्गलमे येषामन्ते भगवान् मङ्गलाय नमः तदेव दग्नमः सुनिन्द्रेव ताराबलञ्चन्द्रबलन्द्रेव विद्याबलन्द्रैव लक्ष्मी वदते भेगं सुनामि लाभस्य कामये से काम कुत शिशां राजेह येषामन्ते वदस्याम हृदयस्थो जनार्दना आपण जसे आपल्या भक्तमंडळींना आपण जसे आपल्या भक्तमंडळींना बुद्धीतील त्या शक्तीला आणि बुद्धीला भक्तमंडळींना प्रतिवर्ष आपण आपली जी काही पूजा करून ब्राह्मणद्वारा सेवा केली मान्य करून आपल्या या हातूमध्ये जर काही नातांना चुकून आपल्या भक्तमंडळींच्या हातून झालेले असेल तर सर्वप्रथम सर्व भक्तमंडळींना क्षमा करावी
परगावी देशी दूरदेशी जी मंडळी आपापल्या उद्योग धंद्यात जाऊन राहिलेले असतील त्यांना समजून ठेवावं. पैसे शहरात सवाशे करून द्यावा. शेतीवरती उत्तम तंत्र निघावे. लहान मुलं वाढतील. या लहान मुलांना येणारी सर्वत्रिचे विघ्न संकट दुःख संकट त्यांचे विद्याभ्यासामध्ये प्रगती करावी. नैसर्गिक जी काही आपत्ती असेल त्या नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण करावं. भूतप्रेत पिशाचालिक बना रोग आजारपण इत्यादी बाधांपासून सर्व भक्तमंडळींचं संरक्षण करावं. सर्व भक्तमंडळींच्या मनामध्ये ज्या काही चांगल्या तऱ्हेच्या इच्छा चांगल्या तऱ्हेच्या आकांक्षा चांगल्या तऱ्हेच्या मनोकामना असतील त्या लवकरात लवकर आपण पूर्णत्वास न्याव्या. ज्यांची शुभकार्य मंगलकार्य योजनेत असतील किंवा योजत असतील कुठल्याही तऱ्हेची अडचण येताना ही शुभकार्य मंगलकार्य आपण लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावे. सर्व भक्तमंडळींच्या उद्योगधंद्यामध्ये येणाऱ्या सर्वत्रेच्या अडीअडचणी दूर करून उद्योगधंद्यामध्ये तोडतर भरभराट करावी. नोकरी व्यवसाय असतील तर त्यांना चांगल्या तरीच्या यशावर चांगल्या तरीच्या प्रगतीपथावर नेऊन ठेवावं. एकंदरीत जोपर्यंत चंद्र आणि सूर्य या पृथ्वीतलावरती आहे तोपर्यंत आपण या वास्तूमध्ये वास करून सर्व भक्तमंडळींवरती आपल्या कृपेचं छत्र आपल्या कृपेची छाया आपल्या कृपेची सावली घेऊन सर्व तोपरी भक्तमंडळींचा सांभाळ करावा. आजपर्यंत जसं आपण आपल्या गादीवर विराजमान राहिला तसा उत्तरोत्तर आपल्या गादीवर विराजमान राहून आजपर्यंत जसा आपण आपल्या या सर्व भक्तमंडळींचा सांभाळ केला तसा उत्तरोत्तर या सर्व भक्तमंडळींचा सांभाळ करून सर्वांचं कल्याण करावं. सर्व तऱ्हेचे सुख शांतता आणि आनंद आपल्या भक्तमंडळींना प्राप्त करून द्यावा. सर्वत्र सुखाचे शांतीचे कल्याणाचे स्थैर्याचे मांगल्याचे आनंदाचे आणि भरभराटीचे दिवस आपल्या भक्तमंडळींना प्राप्त करून द्यावे. केलेली सेवा आपल्या चरणी मान्य करून घेऊन याहीपेक्षा दरवर्षी अधिकाधिक उत्साहाने आपल्या चरणांची सेवा करण्याची संधी आणि सद्बुद्धी आपल्या या सर्व भक्तमंडळींना प्राप्त करून देऊन दरवर्षी याहीपेक्षा अधिकाधिक उत्साहाने जोमाने नेटाने वर्षानुवर्षे शतकानुशतके पिढ्यानपिढ्या आपल्या चरणांची सेवा आपल्या या सर्व भक्तमंडळींकडून आपल्या या मंगलचरणी वृद्धिंगत करून घ्यावी आणि आपलाही आनंद करून घ्यावा. हेच आपल्या चरणांमध्ये बोला श्री दत्तनाथ महाराज की जय. करोती मोरया. कोणाशी ते भांडण प्रेमाचं असतं ते रागाचं नसतं. या मंडळी प्रसाद खायला. आजच्या पूजेचे मानकरी भाऊजनी ताई कसं वाटलं पूजेला बसून? बरं वाटलं. लवकर आटोपलं तर बरं केलं. सर्वात पहिली स्पर्धा तोंडाने कप फुटणे ह्याच्यामध्ये फायनलिस्ट विहान जगदाले आणि साई सालवी. बघूया कोण बाजी मारताय ते. आणि रेडी का? एक रे 1 2 3 रेडी 1 2 3. ह्याच्याकडे बाहेर जायचं नाहीये. समा ह्याच्याकडे बाहेर यायचं नाही. लाईटी मध्ये गेलं पाहिजे. ओके हा अरे इकडे 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 इकडे
चिटिंग करते. अरे बारी चाय कुठे पितोय. चिटिंग आहे. इकडे एक नंबर 4 मिनिटे पडलेले. काय पाण्याला जग देते. तर मंडळी आता जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. तर चला आपण बघूया, पंक्ती बघूया. घे का खा थोडा दिसतंय ना. सेम इकडे बघ रे. काय बोलशील तू? बोल आता काहीतरी बोल. आता तू नाही बोल तू बोलणे काय तेरे को. दे काय उलटा ताट घेतलायस. सरळ ताट. हा मग आता कसा बाबू. असते ही आमची नवरी बाय, उद्याची नवरी. काय वोट भरून जेव्हा ताडत काय. हे आमच्या उद्याचे यजमान आहे. आज त्यांना व्हिडिओमध्ये दाखवायला म्हणजे उद्या आमचे काहीतरी आमच्यावर लक्ष असेल थोडाफार. लक्ष ठेवणार वास काय वास ना. अजून काय पाहिजे. तुम्ही काय बोलाल साहेब? काय बोला काय बोलाल तेच बोला. आपला महाप्रसाद चालू आहे दरवर्षीप्रमाणे पूजेचं. याही वर्षी आमचे अध्यक्ष सांगतील 2 शब्द. बावकी मंडळाचे अध्यक्ष 2 शब्द बोला. परत आता आपल्या महाप्रसाद कार्यक्रम चालू आहे आणि ते पाहतच आहात की लहान दोन मंडळी कसे एकदम प्रेमाने महाप्रसाद घेत आहेत. आणि असं दरवर्षी चालू असतं आमचं. दरवर्षी थालापतप्रमाणे पूजा असते. आता बघूया पुढची पिढी चालू ठेवते की नाही महापूजा. म्हणजे दादा बघूया त्यांच्या हातामध्ये आहे. आम्ही पद्धतीने मार्गदर्शन करणार आहोत. थोडं त्यांची मर्जी काय होते ते काय नाही त्यांनी सांभाळायचं आहे. ते आज इकडे बघू शकता महाप्रसाद चालू आहे. तर आनंदाने महाप्रसाद घेत आहे. तर मंडळी या आमच्या आजीबाई सगळ्या. हे बघा ही नदीवरची आजी, ही खलाडीतली आहे, ही आपल्या बांधावरची आणि ही मंजिली आहे सगळ्यांची. तर मंडळी आजचं जेवण भात भाजी पापड पुऱ्या आणि डाळ. या बघू शकता आपले
जेवण वाढणारी मंडळी मिक्स आली भाजी वाढणार जिलेबी वाटत थोडं त्या बोला जिलेबी वाटत कसं वाटत तुम्हाला कसं वाटतं जिलेबी वाटत जिलेबी दाखवा जिलेबी ठेवल्या जिलेबी या वर्ष दरवर्षी आम्ही येलो कलरची जिलेबी आणतो अच्छा आणि यावर्षी आम्ही अलग ऑरेंज कलरची जिलेबी आणले जिलेबीवरती जिलेबी आहेत हां तर काहीतरी आम्ही वेगळा म्हणजे ठेवलं स्वीट काय बसेल जिलेबी इथं वाटायला तुमचं मत काय आम्ही दरवर्षी जिलेबी असते या वर्षी पण एवढी लोक असून वाढणारी जेवण वाढणारी एवढी लोक असून तुम्ही ह्यांनाच का दिलं जिलेबी वाढायला त्यांना अंदाज आहे जिलेबी आपण इथून त्यांनीच घेऊन आले त्यांना अंदाज आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना जिलेबी तर मंडळी आम्ही व्हिडिओ काढून आमचे टीम दमले आणि आता आम्ही जरा विश्रांतीला बसलोय ना दमलात ना व्हिडिओ काढून आणि मंडळी या समोर आपल्या या साईडला वरती भजन चालू आहे आपण जाऊया तिकडे जेवलात का रे गोड बनू मजा आली कसं होतं जेवण एकदम टेस्टी बघू शकता तर आम्ही आमच्या भावकीची पूजा तर खूप मजा येते एका बाजूला भजन चालू आहे तर तुम्ही बघू शकता खूप सारे पदार्थ आहेत जेवायला आणि खूप मजा येते गावामध्ये सुख असतो बाय तूच हात दाखवलास आगे अजून ही परी आहे परे दाबून जेवण मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मला नंतर कर मला दूध दे आबा तळ्यात आला तू फॉरवर्डीत जा तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात
मळ्यात तळ्यात मळ्यात फटाफट घे. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात आज घे. मळ्यात लवकर लवकर धावायचं नाही पळायचं नाही. कोण बाद झालाय? वेदिका रेवाळे बाद झालेले आहेत. आंटी एक एक खुर्ची फिरवा. स्टार्ट. चला लवकर 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 पनवेलला जायचं आपल्याला. लवकर लवकर चौकास चौकास चौकास. या 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 अरे या 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 बाहेर आल्या मॅडम. दोन खुर्च्या 3 स्पर्धा. ए बाजूला हो तू. बाजूला तिकडे हो. धक्का मारून लगेच पळतात. आमचीच मंडळी खालची भावकी मंडळी. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच की आपली गावची पूजा कशा प्रकारे साजरी केली गेली. सो फुल एन्जॉयमेंट केली. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तवसर बाय बाय.